नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे. विषय आहे विवाह. पण आपण नेहमीच्या चर्चांच्या पलीकडे जाणार आहोत. आपल्याकडे विद्यावाचकपती विद्यानंद यांचा एक लेख आहे ज्याचं शीर्षक आहे विवाहाच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या बाबींचा विचार करावा. आणि आज आपण या लेखाच्या खोलात जाणार आहोत. हो, कारण हा लेख म्हणजे केवळ काय करा याची एक लिस्ट नाहीये. लग्न म्हणजे काय, तर दोन व्यक्तींचं एकत्र येणं. पण ते यशस्वी कसं करायचं याचा एक व्यावहारिक दृष्टिकोन यात मांडलाय. अनेकदा आपलं लक्ष फक्त प्रेम आणि आकर्षणावर असतं, पण लेखकाच्या मते नात्याचा खरा पाया तो समजूतदारपणा आणि स्पष्टतेवर टिकतो. बरोबर. म्हणजे विवाह हा एक सोहळा नक्कीच आहे, पण त्याहीपेक्षा तो एक सुज्ञ निर्णय आहे. तर मग हा सुज्ञ निर्णय घेण्यासाठी लागणारी चौकट नेमकी काय आहे? चला या लेखाच्या आधारे या प्रवासाला सुरुवात करूया. लेखाची सुरुवातच थेट नात्याच्या गाभ्याला हात घालते. पहिला मुद्दा जीवनमूल्य आणि दृष्टिकोन. आता वरवर पाहता हा खूप सोपा वाटतो, पण लेखक इथे फक्त आवडीनिवडी जुळण्याबद्दल बोलत नाहीये, तर मूल्यांबद्दल म्हणजे व्हॅल्यूजबद्दल बोलतोय. यात नेमका फरक काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, आवडीनिवडी म्हणजे आपल्याला काय करायला आवडतं. म्हणजे समजा दोघांनाही फिरायला आवडतं, ही झाली आवड. पण मूल्य म्हणजे काय, बरोबर आणि काय चूक याबद्दलची आपली आतली धारणा. कठीण काळात आपण निर्णय कसे घेतो हे मूल्यांवर ठरतं. लेखात एक साधं उदाहरण दिलंय. रस्त्यात पैशांचं पाकिट सापडलं. एक व्यक्ती म्हणेल चला पोलिसांना देऊया, तर दुसरी म्हणेल अरे आपल्याला गरज आहे आपण ठेवूया. इथे दोघांची मूल्य ती पूर्णपणे वेगळी आहेत. वाह, म्हणजे मूल्य ही आपल्या चारित्र्याची एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम आहे. हो, पण हे सगळं लग्नाआधी ओळखायचं कसं? म्हणजे कोणीही स्वतःला चुकीचं म्हणणार नाही ना? बरोबर. म्हणूनच लेखक म्हणतो की प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचं वागणं जास्त महत्वाचं आहे. ती व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांशी कशी वागते, जसं की हॉटेलमधला वेटर किंवा ऑफिसमधले सहकारी. अगदी, किंवा तिचे मित्रमैत्रिणी, यावरून तिच्या मूल्यांची कल्पना येते. प्रामाणिकपणा, दिलेला शब्द पाळणं या गोष्टी निरीक्षणातून जास्त स्पष्ट होतात. आणि याच मूल्यांना जोडून पुढचा मुद्दा येतो भावनिक जुळवाजुळवी. म्हणजे राग, निराशा किंवा दबाव यांसारख्या भावना जोडीदार कसा हाताळतो, हा मुद्दा मला खूप खूप महत्वाचा वाटतो. कारण नात्यात वाद तर होणारच. अगदी. लेखात म्हटल्याप्रमाणे नात्याची खरी कसोटी आनंदी क्षणांमध्ये नाही लागत, ती लागते तणावाच्या परिस्थितीत. समजा ऑफिसमध्ये काहीतरी बिनसललंय, एक व्यक्ती घरी येऊन चिडचिड करते, वस्तू फेकते किंवा संवादच बंद करते. या उलट दुसरी व्यक्ती शांतपणे काय झालं हे सांगते आणि त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करते. आणि ही सवय क्षुल्लक वाटली तरी भविष्यात मोठं संकट आल्यावर कोण कसं वागेल याचा हा एक छोटा ट्रेलर असतो. बरोबर. भावनिक सुरक्षितता म्हणजे काय, तर मी माझ्या भावना न घाबरता व्यक्त करू शकेन आणि समोरची व्यक्ती त्या समजून घेईल, हा विश्वास. खरे. आणि या भावनिक स्थिरतेच्या पायावरच करिअर आणि वैयक्तिक ध्येयांची इमारत उभी राहते. आजच्या काळात तर दोघांच्याही करिअरच्या आकांक्षा महत्त्वाच्या असतात, पण इथे फक्त एकमेकांना पाठिंबा देण्याबद्दल बोललं जातंय का? नाही, त्याहूनही खोलवरचा विचार आहे. पाठिंबा देणं ते सोपं आहे, पण यशापयशात सोबत राहणं कठीण आहे. लेखात काही प्रश्न विचारले आहेत जे खूप विचार करायला लावणारे आहेत. जसं की एकाच्या करिअरची गाडी सुसाट धावतीये आणि दुसरीची थांबलीये, तर नात्यात असुरक्षितता येईल का, किंवा स्पर्धा निर्माण होईल का? किंवा कामामुळे तात्पुरतं दूर राहावं लागलं तर? हो, तर ते नातं सांभाळण्याची दोघांची तयारी आहे का, ही केवळ हो किंवा नाहीची उत्तरं नाहीत, यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. म्हणजे करिअर हे फक्त पैसे कमावण्याचं साधन नाही, तर ते व्यक्तीच्या ओळखीचा भाग आहे आणि त्या ओळखीचा आदर करणं महत्त्वाचं आहे. यातूनच परस्पर विश्वास आणि सुरक्षिततेचा मुद्दा येतो. पण विश्वास म्हणजे फक्त संशय न घेणं इतकंच आहे का? अजिबात नाही. लेखाच्या मते विश्वास हा खूप व्यापक आहे. यात आर्थिक पारदर्शकता येते. अच्छा. एकमेकांना न सांगता मोठे खर्च किंवा गुंतवणूक करणं हे विश्वासाला तडा देणारे ठरू शकतं. यात एकमेकांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा आदर येतो. म्हणजे जोडीदाराचे मित्रमैत्रिणी कोण आहेत यावर सतत नजर न ठेवता त्यांना त्यांची स्पेस देणं. आणि सर्वात महत्त्वाचं, नात्याच्या सीमारेषा म्हणजे बाउंड्रीज जपणं. आतापर्यंत आपण नात्याच्या भावनिक आणि वैचारिक पायाबद्दल बोललो. आता काही व्यावहारिक पण तितक्याच स्फोटक मुद्द्यांकडे वळूया.
पहिलाच मुद्दा आहे आर्थिक व्यवहाराची पद्धत. पैसा हा विषय काढायलाच अनेक जण घाबरतात. आणि म्हणूनच लेखक म्हणतो की यावर सर्वात आधी बोललं पाहिजे. लेखात एक जबरदस्त मुद्दा मांडलाय. आर्थिक सवयी या केवळ पैशांबद्दल नसतात, तर त्या व्यक्तीच्या भविष्याबद्दलच्या भीती आणि आशा यांचं प्रतिबिंब असतात. म्हणजे तुमचा जोडीदार पैसे वाचवतोय की उधळतोय, यावरून तो सुरक्षितेला महत्त्व देतो की वर्तमानात जगण्याला, हे कळतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे चला पिझ्झा खाऊया म्हणणारी व्यक्ती आणि आपण घरीच बनवूया म्हणणारी व्यक्ती यांच्यात फक्त पैशांचा नाही तर जीवनशैलीचा फरक आहे. अगदी बरोबर. आणि इथे कोण बरोबर कोण चूक हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांमध्ये सुवर्णमध्य साधता येईल का? त्यामुळे कमाई, बचत, गुंतवणूक आणि महत्त्वाचं म्हणजे अचानक येणाऱ्या खर्चाचं नियोजन कसं करायचं यावर स्पष्टता हवी. हो, कारण आर्थिक बाबींवरून होणारे वाद हे पैशांच्या कमी जास्त असण्यामुळे नाही, तर त्याबद्दलच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे होतात. अगदी. आणि याच सारखा दुसरा संवेदनशील मुद्दा म्हणजे कुटुंब व्यवस्थेबद्दलच्या अपेक्षा. प्रत्येकाचे कुटुंब संस्कार आणि पार्श्वभूमी वेगळी असते. हो, आणि इथे अनेक गृहीतकं धरली जातात, ज्यामुळे पुढे जाऊन मोठे संघर्ष होतात. बरोबर. लेखक काही थेट प्रश्न विचारण्याची शिफारस करतो. उदाहरणार्थ, लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहायचं की स्वतंत्र? घरगुती जबाबदाऱ्यांची वाटणी कशी करायची? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, दोन्हीकडच्या वृद्ध आईवडिलांची जबाबदारी कशी घ्यायची? पण थांबा, लग्नाच्या आधीच असं थेट विचारणं, तुमच्या आईवडिलांची जबाबदारी कशी घेणार, हे विचित्र नाही का वाटणार? गैरसमज होऊ शकतो. होऊ शकतो, नक्कीच होऊ शकतो. पण लेखक म्हणतो की हा प्रश्न टाळल्याने जो धोका निर्माण होतो तो त्या विचित्रपणापेक्षा खूप मोठा आहे. हे प्रश्न विचारण्याचा उद्देश समोरच्याला जोखणं नाही, तर दोघांची मिळून एक समान समज तयार करणं आहे. जर एकाला एकत्र कुटुंबात राहायचंय आणि दुसऱ्याला स्वतंत्र, तर यावर आधीच बोललं तर मधला मार्ग काढता येतो ना? म्हणजे हे प्रश्न टाळण्याऐवजी त्यांना सामोरं जाणं हेच परिपक्व नात्याचं लक्षण आहे. कुटुंबाच्या मोठ्या चित्राकडून आता आपण रोजच्या जीवनातील एका महत्त्वाचा पण दुर्लक्षित मुद्द्याकडे येऊया. आरोग्य आणि जीवनशैली. हा मुद्दा इतका महत्वाचा काय? कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्याच्या गुणवत्तेवर होतो. लेखात आहारशैलीचा उल्लेख आहे. समजा एक व्यक्ती कट्टर शाकाहारी आहे आणि दुसरी मांसाहारी. हा फक्त खाण्याचा प्रश्न नाही, तर स्वयंपाकघरातील व्यवस्थेचा आणि काही वेळा मूल्यांचाही प्रश्न बनतो. बरोबर. याशिवाय व्यसनांची उपस्थिती, झोपेच्या आणि व्यायामाच्या सवयी या सगळ्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या वातावरणावर होतो. म्हणजे एक व्यक्ती रोज सकाळी लवकर उठून व्यायामाला जाते आणि दुसरी रात्री उशिरापर्यंत जागी राहते, तर त्यांच्या संवादाची आणि एकत्र घालवण्याच्या वेळेची सगळी गणितच बदलून जातात. अगदी तसंच. या सवयी म्हणजे केवळ वैयक्तिक निवडी नसतात, तर त्या एक सामायिक जीवन कसं असेल हे ठरवतात. इथेही उद्देश सारखेपणाचा नाही, तर समजुतीचा आहे. सवयी जुळत नसतील तर त्यावर कसा मार्ग काढता येईल यावर बोलणं गरजेचं आहे. या सगळ्या चर्चेनंतर येतो तो भविष्याचा वेध घेणारा मुद्दा, भविष्यातील नियोजन. यात मुलांबाबतचे विचार, आर्थिक सुरक्षा आणि दीर्घकालीन उद्दिष्टे यांचा समावेश होतो. हे तो खूप दूरचं वाटतं खरं, पण लेखक म्हणतो की तुम्ही एकाच नावेत बसला आहात, पण तुम्हाला जायचं कुठे आहे हेच माहीत नसेल तर नाव भरकटेल. मुलांबाबतचे विचार म्हणजे फक्त मुलं हवीत की नकोत इतकं नाही, तर त्यांना कसं वाढवायचं, शिक्षणाबद्दल काय विचार आहेत, कोणते संस्कार द्यायचे, यावर दोघांची मतं जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि दीर्घकालीन उद्दिष्टे म्हणजे काय? रिटायरमेंट प्लॅनबद्दल बोलायचं का? स्वतःचं घर घ्यायचं आहे का? एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे का? की जग फिरायचं आहे? हो. एकमेकांच्या भविष्यातील अपेक्षा जाणून घेतल्याने आपण एकाच दिशेने प्रवास करतोय की नाही याची खात्री होते आणि यामुळे नात्याला एक समान ध्येय मिळतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? या 8 मुद्द्यांची चेकलिस्ट बनवून समोरच्याला गुण द्यायचे का? नाही, अजिबात नाही. लेखाच्या शेवटी एक सुंदर निष्कर्ष काढला आहे. विवाह हा उत्सव असला तरी तो एक सुज्ञ निर्णय आहे आणि तो निर्णय 3 स्तंभांवर टिकून राहतो: परस्पर संवाद, स्पष्ट अपेक्षा आणि मूल्यांचे जुळतेपण. ही 8 मुद्द्यांची यादी योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी नाहीये, ती संवाद सुरू करण्यासाठी आहे. हा एक रोडमॅप आहे जो तुम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी मदत करतो.
तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की यशस्वी विवाहाचा पाया हा केवळ प्रेम किंवा आकर्षणावर नाही, तर तो समजूतदारपणा, संवाद आणि स्पष्टतेवर रचलेला असतो. विद्यानंद यांच्या विचारांनी आपल्याला एक अतिशय सखोल आणि व्यावहारिक चौकट दिली आहे. अगदी खरं आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे ना, की या मुद्द्यांवर बोलून एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही एक संधी आहे. हे प्रश्न विचारून आपण समोरच्याची परीक्षा घेत नाही, तर आपण एकत्र मिळून एका सुंदर भविष्याची पायाभरणी करत असतो. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो ऐकणाऱ्या प्रत्येकाने करावा. या सर्व मुद्द्यांवर दोघांची मतं तंतोतंत जुळायलाच हवीत का? की मतभेद असूनही त्यावर एकत्र बसून एकमेकांचा आदर ठेवून संवाद साधण्याची आणि मधला मार्ग काढण्याची क्षमता असणं हेच यशस्वी नात्याचं खरं गमक आहे.